जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं गणेश क्रिएशन वाईट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करून टाकतो. आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे तो एकदम असा खतरनाक आपण बनवलेला आहे. तो तुम्हाला पुढे डेमो व्हिडिओवरून तुम्हाला समजून येईल की आजचा आपला व्हिडिओ कसा तयार करायचा आहे ते. आणि जे काही आपण मटेरियल दिलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड दिलेला नाही. पण जिथं काही मटेरियल असेल ते मटेरियल घेण्यास काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तुम्हाला तिथे सर्व प्रकारचं मटेरियल एकदम फ्रीमध्ये भेटून जाईल. त्यानंतर तुम्ही आपल्या Insta पेजला फॉलो केलं नसेल तर आपल्या Insta पेजची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या Insta पेजला नक्की फॉलो करून घ्या. त्यानंतर तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन झाले नसाल तर आपल्या WhatsApp ग्रुपला नक्की जॉइन व्हा. तुम्हाला तिथे सर्व प्रकारचं मटेरियल किंवा YouTubeवर जे काही व्हिडिओ येणार आहे त्याच्या सर्व प्रकारचे लिंक तुम्हाला तिथे भेटून जातील. तर तुम्हाला त्या ग्रुपला जॉइन करण्यासाठी तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही ग्रुपला नक्की जॉइन व्हा. तर व्हिडिओ चालू करण्यास जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चला जरा वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. लगा मैं गाना वजूद नहीं मरूंगा साथ गली का सबूत फूगड़ का खाता नहीं भाव ये असल की जिंदगी जीते नहीं झूठ फकर है बना मैं खुद तभी तो क्लासिक है लूट चाहते हैं गानों में आना पर देखे नहीं आगे बस सड़क फुल. तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला करायचं काय, आलाइट मोशन ॲप्स ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी सेफच्या आणि बीटच्या अशा लिंक दिलेल्या आहेत 3 प्रकारच्या. ते तिन्ही लिंक तुम्हाला आलाइट मोशनच्या प्रोजेक्टमध्ये जाऊन तो इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. आणि इम्पोर्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रोजेक्टवर जायचं आहे आणि जो बीटचा काय प्रोजेक्ट असेल त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ओपन केल्याच्या नंतर पाहू शकता ह्या प्रकारे मी बीट दिलेले आहे सर्व प्रकारचे. त्यानंतर आता सुरुवातीला यायचं आणि सुरुवातीला येऊन प्लस बटनावर क्लिक करायचं आहे आणि मीडियावर जायचं आणि जो काही इमेज दिलेला असेल का तुम्हाला जो तुमचा इमेज हवा असेल तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आणि इथं 3 नंबरला झूमच्या ऑप्शनवर येऊन ह्या फोटोला तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुम्ही झूम करून ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही जी लेयर आहे, ही लेयर तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. आता लास्टपर्यंत पुरी केल्याच्यानंतर तुम्हाला 3.12 पर्यंत यायचं आहे. त्यानंतर ही जी लेयर आहे तुम्हाला अशी बरोबर मध्यभागी कट करून घ्यायची आहे. आता कट केल्याच्या नंतर तुम्हाला पहिल्या लेयरवर क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवर जाऊन ॲड इफेक्टवर जायचं आहे आणि इथं सर्चमध्ये नाव टाकायचं आहे तुम्हाला स्पॉन्ट. स्पॉन्ट कलर इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि इथं खाली पाहू शकता सॅच्युरेशन. तर सॅच्युरेशनवर येऊन तुम्हाला इथं 20 ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बॅक यायचं आहे. आता बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा बॅक यायचं आहे. ठीक आहे, बॅक आल्याच्यानंतर जो काही आपला इफेक्ट असेल 1 नंबरचा, त्या इफेक्टच्या लेयरवर क्लिक करायचं आणि इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॉपी इफेक्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओच्या मेन लेयरमध्ये जायचं आणि जो 1 नंबरवाला आपली लेयर आहे इमेजची त्यावर क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जायचं आणि तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे आणि बॅक आल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला सेफ इफेक्टमध्ये जायचं आणि 2 नंबरची जी लेयर आहे त्या लेयरवर क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जायचं आहे आणि तुम्हाला कॉपी इफेक्ट करून बॅक यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बॅक आल्याच्यानंतर आता व्हिडिओच्या पुन्हा मेन लेयरमध्ये जायचं आणि 2 नंबरची लेयर आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जायचं आहे आणि इथं तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. ते पाहू शकता या प्रकारे आपला इफेक्ट ॲड झालेला दिसेल. ठीक आहे, इथपर्यंत झाल्याच्यानंतर आता तुम्हाला करायचं काय मित्रांनो, डायरेक्ट सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लस बटनावर क्लिक करून एक सेव्ह घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर ही जी लेयर आहे तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची. लास्टपर्यंत पुरी केल्याच्यानंतर इफेक्टवर जायचं आहे आणि त्यानंतर ॲड इफेक्टवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं सर्चमध्ये जाऊन तुम्हाला घनश्याम नाव टाकायचं आहे. तर घनश्याम ब्लर हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि त्यानंतर ही जी लेयर आहे तुम्हाला अशी पूर्ण पुढे ढकलून 2000 ॲड करून बॅक यायचं आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन ह्या प्रकारे खाली स्क्रॉल करून घ्यायचं आहे. ठीक आहे, जितकं तुम्हाला हवं आहे तितकं तुम्ही स्क्रॉल करून घ्यायचं आहे. ओके, ह्या प्रकारे स्क्रॉल केल्याच्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला येऊन प्लस बटनावर क्लिक करून मीडियावर जायचं आणि जो काही मी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला टेक्स्ट पेन जे दिलेला आहे, ते तुम्हाला ॲड करण्यासाठी ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला एक टेक्स्ट पेन जे ॲड करून घ्यायचं आहे. टेक्स्ट पेन जे ॲड केल्याच्यानंतर मग ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं झूमच्या ऑप्शनवर येऊन तुम्हाला असं कमी झूम करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जिथं हवं आहे तिथं त्या प्रकारे तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता मी ह्या प्रकारे ॲड करून घेतो. ठीक आहे, या प्रकारे ॲड केल्याच्यानंतर ही जी टेक्स्ट पेनची लेयर आहे तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची. ठीक आहे, आता लास्टपर्यंत पुरी केल्याच्यानंतर आता तुम्हाला करायचं काय मित्रांनो, बॅक यायचं आहे आणि बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला पाहू शकता
वॉल लेअरची एक लेअर दिलेली आहे, तुम्हाला त्यावर जायचं आहे 2 नंबरची पाहू शकता. त्यानंतर पहिल्या लेअरवर क्लिक करायचं आणि इथं चौकोनमध्ये प्लस दिसत आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला कॉपी लेअर करून बॅक यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता 0629 पर्यंत यायचं आहे. ठीक आहे, 0629 पर्यंत आल्याच्यानंतर प्लस चौकोनमध्ये प्लस दिसत आहे त्यावर क्लिक करून इथं पेस्ट लेअर करून घ्यायची. ठीक आहे, आता पेस्ट लेअर केल्याच्या नंतर पाहू शकता ह्या प्रकारे तुमचं दिसायला लागेल. ठीक आहे, या प्रकारे लेअर ॲड झाल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा त्या ऑल लेअरमध्ये जायचं आणि 2 नंबरची जी लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करून पुन्हा चौकोनमध्ये प्लस दिसत आहे त्यावर जायचं आणि तुम्हाला कॉपी लेअर करून बॅक यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये जायचं आणि व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला पाहू शकता 10.9 पर्यंत जायचं आहे. ठीक आहे, 10.9 पर्यंत गेल्याच्या नंतर तुम्हाला चौकोनमध्ये प्लस दिसत आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला पेस्ट लेअर करून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा जे लेअर आहे त्या लेअरच्या प्रोजेक्टवर जायचं आणि ते 3 नंबरचे 2 लेअर दिसत आहे पाहू शकता त्या दोन्ही लेअरवर क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला दोन्ही लेअरवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि चौकोनमध्ये प्लस दिसत आहे त्यावर क्लिक करून कॉपी टू लेअर करून बॅक यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये जायचं आहे. आता व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला 13.17 पर्यंत जायचं आहे. तर पाहू शकता 13.17 पर्यंत यायचं आहे. ठीक आहे, इथं मी तुम्हाला दिले नाही पण 13.17ला तुम्हाला एक ठीक आहे 13.11 पर्यंत यायचं आहे आणि इथं प्लस बटनावर क्लिक करायचं आहे. सॉरी मित्रांनो 13.17 ठीक आहे इथपर्यंत यायचं आहे आणि इथं एक की देतो तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर प्लस चौकोनमध्ये प्लस दिसत आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला पेस्ट टू लेअर करून घ्यायची. तर पाहू शकता बरोबर आपल्या मापात ॲड झालेलं दिसेल. ठीक आहे, या प्रकारे पाहू शकता ह्या प्रकारे दिसेल. त्यानंतर आता तुम्हाला करायचं काय मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला आल्याच्यानंतर 0622 पर्यंत जायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, 0622 पर्यंत यायचं आहे आणि प्लस बटनावर क्लिक करून एक शेप घ्यायचा आहे. त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन तुम्हाला पाहू शकता थोडंसं पुढं जायचं आणि ही जी मागची लेयर आहे ही तुम्हाला कट करून घ्यायची. आता कट केल्याच्यानंतर बिल्डिंग ऑपॅसिटीवर जाऊन इथं कॉन्ट्रास्टवर जायचं आणि ते ओव्हरले करून बॅक यायचं आहे. त्यानंतर इथं बघू शकता चौकोनमध्ये एक प्लस दिसत आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला कॉपी लेअर करून घ्यायची. आता कॉपी लेअर केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता 10.01 पर्यंत यायचं आहे. त्यानंतर इथं चौकोनमध्ये प्लस दिसत आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायची. त्यानंतर पाहू शकता 13.11 पर्यंत यायचं आहे. त्यानंतर पुन्हा चौकोनमध्ये एक प्लस प्लस आपलं चौकोनमध्ये एक प्लस दिसत आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायची. ठीक आहे, या प्रकारे झाल्याच्या नंतर इथं पाहू शकता आपले सर्व प्रकारचे इथं फ्लॅश इफेक्ट पण ॲड झालेला आहे. त्यानंतर आता तुम्हाला करायचं काय 06 पर्यंत 0206 पर्यंत यायचं आहे. त्यानंतर प्लस बटनावर क्लिक करून एक शेप घ्यायचा आहे त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जायचं आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. ठीक आहे, ब्लॅक ठेवल्याच्या नंतर तुम्हाला 0312 पर्यंत यायचं आणि ही जी लेयर आहे तुम्हाला कट करून घ्यायची. आता कट केल्याच्या नंतर तुम्हाला बिल्डिंग ऑपॅसिटीवर जायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला एक की द्यायचा आहे. त्यानंतर पाहू शकता 3.09 पर्यंत एक की द्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर आता सुरुवातीला यायचं 0206 पर्यंत आणि ही जी लेयर आहे तुम्हाला 0 करून घ्यायची. त्यानंतर आता तुम्हाला करायचं काय मित्रांनो 0312 पर्यंत यायचं आहे. त्यानंतर पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून एक शेप घ्यायचा आहे त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जायचं आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन ही जी लेयर आहे तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची. त्यानंतर इफेक्टवर जाऊन ॲड इफेक्टवर जायचं आहे आणि इथं सर्चमध्ये तुम्हाला ब्लिंक नाव टाकायचं आहे. आता ब्लिंक इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि असं पुढं ढकलून तुम्हाला 13.80 ॲड करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मी 13.80 ॲड करून घेतो. त्यानंतर बॅक यायचं आहे. त्यानंतर बिल्डिंग ऑपॅसिटीवर जाऊन इथं तुम्हाला फक्त 7 किंवा 8 ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. आता बॅक आल्याच्या नंतर आता लास्टला तुम्हाला बॉर्डर ॲड करण्यासाठी बॅक यायचं आहे. ठीक आहे, आता बॉर्डर ॲड करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला यायचं आणि प्लस बटनावर क्लिक करून एक चौकोनी शेप घ्यायचा आहे. त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. त्यानंतर बॉर्डर आणि शॅडोवरती जाऊन हे ऑफ याला ऑन करून इथं पाहू शकता तुम्हाला. ठीक आहे, 7.5 करून चौकोन बघू शकता स्ट्रोक नावाचा एक चौकोन दिसत आहे त्यावर चौकोनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या चौकोनाला तुम्हाला व्हाईट कलर ॲड करायचा आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. ही जी लेयर आहे तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून इथं बघू शकता गोलमध्ये 3 डॉट दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्ट्रेट टू कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करून बिल्डिंग ऑपॅसिटीवर जायचं आहे. त्यानंतर लाईटनवर येऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपली बॉर्डर पण इथं ॲड झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो चला जरा वेळ न घालता आजच्या व्हिडिओला स्टॉप करूया. धन्यवाद.